नमस्कार मित्रांनो, आपल्या स्वामी समर्थ कृपा राशी भविष्य या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत। आजचा हा व्हिडिओ फक्त एक माहिती नाही तर तुमच्या आयुष्यातील अनेक अनुत्तरित प्रश्नांचे उत्तर आहे। तुम्ही तुळ राशीचे व्यक्ती आहात का? तुमच्या जीवनात अचानक काही बदल घडू लागले आहेत का? कधी कधी रात्रीच्या शांततेत तुम्हाला घरात काही विचित्र आवाज ऐकू येतात का? किंवा असं वाटतं का की कोणीतरी तुमच्याकडे पाहतंय पण मागे वळून पाहिलं तर कोणीच नसतं? व्यवसाय चांगला चालला होता पण अचानक त्याला कोणाची तरी नजर लागली। घरात विनाकारण भांडणं होऊ लागली आहेत। अनेकदा आपल्या मनात एक भीती घर करून बसते, माझ्या घरावर कोणी काहीतरी केलं असेल ना, माझ्या कुटुंबाला कोणाची करणी बाधा किंवा वाईट नजर तर लागली नसेल ना। आणि विशेषतः जेव्हा अमावस्या किंवा पौर्णिमा जवळ येते तेव्हा ही अस्वस्थता, हा मानसिक ताण आणखी का वाढतो? तुळ राशीच्या संवेदनशील मनावर या तिथीचा काय परिणाम होतो? आज आपण या व्हिडिओमध्ये कोणत्याही अंधश्रद्धेला खत पाणी न घालता अत्यंत शास्त्रोक्त आध्यात्मिक आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून या विषयाचा उलगडा करणार आहोत। आम्ही तुम्हाला अशा काही संकेताबद्दल सांगणार आहोत जे लोकमान्यतेनुसार करणी बाधेशी जोडले जातात, पण त्याचबरोबर त्यामागचं खरं वैज्ञानिक आणि मानसिक कारण काय असू शकतं हेही आपण समजून घेणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण व्हिडिओच्या उत्तरार्धात आम्ही तुम्हाला काही अमोघ आणि सकारात्मक आध्यात्मिक उपाय सांगणार आहोत जे तुमच्या घरातील नकारात्मकता कायमची नष्ट करतील। चला तर मग या गूढ आणि महत्त्वाच्या प्रवासाला सुरुवात करूया, कारण या पुढचा प्रत्येक टप्पा तुमच्या जगण्याची दिशा बदलू शकतो। अमावस्या आणि पौर्णिमा या केवळ कॅलेंडरमधील दोन तिथी नाहीत, तर निसर्गाच्या आणि मानवी मनाच्या दोन अत्यंत महत्त्वाच्या अवस्था आहेत। आपल्या पूर्वजांनी आणि प्राचीन ऋषीमुनींनी या दोन तिथींना आध्यात्मिक साधनेसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले आहे। यामागचे कारण काय? पौर्णिमेला चंद्र पूर्ण प्रकाशात असतो। चंद्र हा मानवी मनाचा कारक मानला जातो। शास्त्र सांगतं, चंद्रमा मनसो जात, म्हणजे चंद्राचा थेट संबंध आपल्या मनाशी, भावनांशी आहे। पौर्णिमेच्या काळात समुद्रात मोठी भरती येते, निसर्गातील ऊर्जा उफाळून वर येते। नेमका हाच परिणाम मानवी मनावरही होतो। ज्या भावना तुमच्या आत लपलेल्या आहेत त्या पौर्णिमेला तीव्र होतात। जर तुम्ही आनंदी असाल तर तुमचा आनंद द्विगुणित होतो, पण जर तुम्ही आधीच तणावाखाली असाल तर पौर्णिमेला तुमची चिडचिड आणि अस्वस्थता वाढू शकते। दुसऱ्या बाजूला आहे अमावस्या। अमावस्येची रात्र म्हणजे संपूर्ण अंधार। या रात्री चंद्राचा प्रकाश नसतो। अध्यात्मात अमावस्येला शून्य आणि रिक्ततेचा काळ मानला जातो। जेव्हा बाह्य जगात प्रकाश नसतो तेव्हा मनुष्याला स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची संधी मिळते। म्हणूनच अमावस्येची रात्र ही ध्यान, साधना आणि पूर्वजांच्या स्मरणासाठी पितृतर्पण अत्यंत पवित्र मानली जाते। परंतु लोकमान्यतेमध्ये अमावस्येच्या रात्रीला एका वेगळ्या भयावह दृष्टिकोनातून पाहिले जाते। असे मानले जाते की या रात्री नकारात्मक ऊर्जा किंवा वाईट शक्ती अधिक सक्रिय होतात। प्रकाशाच्या अनुपस्थितीमुळे नकारात्मकतेचा बळ मिळते आणि अशी एक सामान्य समजूत समाजात पूर्वापार चालत आली आहे। परंतु खऱ्या अध्यात्माचा दृष्टिकोन यापेक्षा खूप वेगळा आणि सखोल आहे, जो आपल्याला भीतीकडून प्रकाशाकडे नेतो। हीच ऊर्जा तुळ राशीच्या व्यक्तींना कशी प्रभावित करते हे पाहणे रंजक ठरेल। करणी, बाध, मूठ मारणे किंवा ब्लॅक मॅजिक हे शब्द ऐकले की मनात एक अनामिक भीती दाटून येते। आपल्या समाजात पिढ्यानपिढ्या अशा अनेक समजुती प्रचलित आहेत ज्यानुसार एखादी व्यक्ती मत्सर, द्वेष किंवा सुडाच्या भावनेतून दुसऱ्या व्यक्तीचे नुकसान करण्यासाठी काही तांत्रिक आणि अभिचार कर्म करते, ज्याला लोकभाषेत करणी म्हटले जाते। तुळ राशीचा स्वभाव मुळातच शांत, न्यायप्रिय आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारा असतो। परंतु समाजात वावरताना प्रत्येक व्यक्ती तुमच्याशी चांगलीच वागेल असे नाही। कधीकधी तुमच्या प्रगतीमुळे, तुमच्या सुखी कुटुंबामुळे लोकांच्या मनात असूया निर्माण होते। या असूयेतूनच वाईट नजर किंवा दृष्टी लागते या संकल्पना जन्माला आल्या आहेत। लोकमान्यतेनुसार जर कोणाच्या घरावर अशी नकारात्मक ऊर्जा सोडली गेली तर त्या घरातील सुख शांती अचानक गायब होते। चालती बोलती माणसे आजारी पडू लागतात, व्यवसायात अचानक मोठा तोटा होतो आणि घरात सतत एक अनामिक दडपण जाणवू लागते। ग्रामीण भागातून ते शहरापर्यंत
वर्गापासून ते अशिक्षितांपर्यंत या संकल्पनेची पाळे मुळे खोलवर रुजलेली दिसतात. पण प्रश्न असा पडतो की या समजुतीमध्ये खरोखरच काही तथ्य आहे की केवळ मानवी मनाचा भ्रम आहे. जेव्हा माणूस आपल्या गोष्टींना अंतिम सत्य मानतो तेव्हा आपण अंधश्रद्धेच्या गर्तेत अडकतो. म्हणूनच या कथित संकेतांचा मागचे सत्य काय आहे हे समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे, जे आपण पुढच्या अध्यायात पाहणार आहोत. लोकसंस्कृती आणि पारंपरिक समजुतीनुसार जेव्हा एखाद्या घरावर सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव असतो किंवा ज्याला लोक करणीबाधा म्हणतात, तेव्हा त्या घरात काही विशिष्ट संकेत दिसू लागतात. विशेषतः अमावास्या आणि पौर्णिमेच्या काळात हे संकेत अधिक तीव्रतेने जाणवतात. असे मानले जाते की कथित संकेत कोणते आहेत? तुळशीचे रोप अचानक सुकणे. घराच्या अंगणातील तुळस ही लक्ष्मीचे रूप आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानली जाते. जर भरपूर पाणी आणि काळजी घेऊनही घरातील हिरवीगार तुळस अचानक आणि वारंवार सुकू लागली तर लोकमान्यतेनुसार ते घरातील नकारात्मक ऊर्जेचे लक्षण मानले जाते. घरात विचित्र दुर्गंधी येणे. घरात कोणतीही घाण नसताना किंवा मृत प्राण्यांसारखी कोणतीही गोष्ट नसतानाही अचानक एखादी उग्र आणि विचित्र दुर्गंधी येणे आणि काही वेळाने ती आपोआप नाहीशी होणे, यालाही वाईट शक्तीच्या अस्तित्वाचा संकेत मानले जाते. दूध वारंवार नासणे किंवा ओतू जाणे. स्वयंपाकघरात दूध गरम करताना ते वारंवार फाटणे किंवा कारणाशिवाय वारंवार उकळून बाहेर पडणे हे घरातील अन्नपूर्णेच्या ऊर्जेवर आलेले संकट मानले जाते. घरातील पाळीव प्राण्यांचे विचित्र वागणे. कुत्रे किंवा मांजरी यांसारखे मानवांपेक्षा जास्त संवेदनशीलता असते ते मानले जाते. जर तुमच्या घरातील पाळीव प्राणी रात्रीच्या वेळी अचानक घराच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये पाहून भुंकू लागतात किंवा घाबरून लपण्याचा प्रयत्न करू लागतात तर तिथे काहीतरी नकारात्मक असू शकते, अशी समजूत आहे. अनामिक कौटुंबिक कलह. घरात सर्व काही ठीक असताना अचानक अमावास्या आणि पौर्णिमेच्या दिवशी पती-पत्नीमध्ये किंवा कुटुंबातील सदस्यांमध्ये अत्यंत किरकोळ कारणावरून मोठे वाद होणे आणि घराचे वातावरण तणावपूर्ण बनणे हे संकेत ऐकून कोणाच्याही मनात भीती निर्माण होऊ शकते. पण एक सुजाण नागरिक आणि आध्यात्मिक साधक म्हणून आपण नाण्याचे दोन्ही पैलू पाहिले पाहिजेत. या संकेतांना थेट करणी समजण्यापूर्वी त्यांची काही साधी नैसर्गिक कारणे असू शकतात का? चला यामागे विज्ञान समजून घेऊया. आता आपण ज्या संकेताबद्दल बोललो त्याला थेट कोणत्याही दैवी आणि आसुरी शक्तीशी जोडण्यापूर्वी आपल्या बुद्धीचा आणि विज्ञानाचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण बऱ्याचदा ज्याला आपण बाधा समजतो हे निसर्गाचे साधे नियम किंवा मानवी मनाचे खेळ असतात. तुळशीचे सुकणे. तुळस सुकण्यामागे वनस्पतीशास्त्राचे नियम आहेत. मातीत बुरशी लागणे, पाण्याच्या प्रमाणात बदल होणे, पुरेसा सूर्यप्रकाश न मिळणे आणि हवामानातील अचानक झालेला बदल यामुळे तुळस सुकू शकते. यामध्ये कोणतीही जादूटोणा नसतो. विचित्र दुर्गंधी. अनेकदा घरातील ड्रेनेज लाईन किंवा भिंतीच्या आडोशाला एखादा लहान उंदीर किंवा कीटक मरून पडलेला असू शकतो. हवामानाच्या बदलामुळे किंवा वाऱ्याच्या दिशेमुळे ती दुर्गंधी कधी तीव्र जाणवते तर कधी नाहीशी होते. दूध नासणे. उन्हाळ्याच्या दिवसात किंवा हवेतील आर्द्रता वाढल्यास दुधात बॅक्टेरिया वेगाने वाढतात. यामुळे दूध गरम करताना ते लगेच फाटते. हा निव्वळ रासायनिक बदल आहे. प्राण्यांचे वागणे. प्राण्यांची ऐकण्याची आणि वास घेण्याची क्षमता मानवापेक्षा कितीतरी पटीने जास्त असते. जमिनीच्या आतून येणारे सूक्ष्म आवाज किंवा घराबाहेर जाणारे एखादे लहान जनावर यामुळेही ते अस्वस्थ होऊन भुंकू शकतात. कौटुंबिक कलह आणि अमावास्या पौर्णिमा. यामागे लुनार इफेक्ट नावाचा मानसशास्त्रीय पैलू आहे. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे मानवी शरीरातील पाण्याचे प्रमाण आणि हार्मोन्स यामध्ये सूक्ष्म बदल होतात. यामुळे आधीच तणावात असलेल्या व्यक्तींची चिडचिड वाढते. हा मानसिक तणाव असतो, कोणताही बाहेरील प्रयोग नाही. मित्रांनो, जेव्हा आपण या गोष्टीकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहतो तेव्हा मनातील अर्धी भीती तिथेच नाहीशी होते. पण प्रश्न उरतो की जर हे सर्व नैसर्गिक आहे तर मानवी मनाला इतकी भीती का वाटते? या मानसिक खेळाचा सखोल अभ्यास आपण पुढील अध्यायात करणार आहोत.
तू राशीचे चिन्ह आहे तराजू म्हणजेच संतुलन. या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात प्रत्येक गोष्टीत संतुलन, शांतता आणि सुसंवाद आवडतो. ते स्वभावाने अत्यंत संवेदनशील आणि भावनाप्रधान असतात. जेव्हा त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणात थोडे जरी असंतुलन निर्माण झाले तरी ते अस्वस्थ होतात. अनेकदा काय होते, जेव्हा जीवनात अपयश होते, आर्थिक कोंडी होते आणि नातेसंबंधांमध्ये दुरावा येतो, तेव्हा मानवी मन त्या अपयशाचे खापर स्वतःवर फोडण्याऐवजी एखाद्या बाह्य घटकांवर फोडण्याचा प्रयत्न करते. माझ्यावर कोणीतरी काहीतरी केलंय, या म्हणूनच माझे दिवस वाईट चाललेत, हा विचार मनाला तात्पुरता दिलासा देतो, कारण यामुळे स्वतःच्या चुकांकडे दुर्लक्ष करता येते. आध्यात्मिक दृष्टिकोनातून विचार केला तर जगात 2 प्रकारच्या ऊर्जा आहेत, सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा. पण सर्वात मोठी ऊर्जा ही तुमच्या विचारांची असते. जर तुम्ही सतत मनात भीती बाळगली, नकारात्मक विचार केले, तर तुम्ही नकळतपणे तुमच्या सभोवतालची एक नकारात्मक ऊर्जा क्षेत्र तयार करता. याउलट जर तुमचे मन खंबीर असेल तर जगातील कोणतीही वाईट शक्ती तुमचे काहीही वाकडे करू शकत नाही. तूळ राशीच्या व्यक्तींनी हे समजून घेतले पाहिजे की तुमची संवेदनशीलता ही तुमची ताकद आहे, कमजोरी नाही. अमावास्या आणि पौर्णिमेला जर तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर याचा अर्थ असा नाही की तुमच्यावर कोणी करणी केली आहे. त्याचा अर्थ फक्त इतकाच आहे की तुमच्या मनाला आता शांततेची, ध्यानाची आणि आत्मपरीक्षणाची गरज आहे. मग या मनाला पुन्हा कसे शक्तिशाली बनवायचे यासाठीचे उपाय अत्यंत सोपे आहेत. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरात नकारात्मकता वाढली आहे, मग ते मानसिक तणावामुळे असो वा वातावरणातील दोषामुळे, तर घाबरून जाण्याची किंवा कोणत्याही भोंदूबाबांच्या आहारी जाण्याची अजिबात गरज नाही. आपल्या सनातन धर्मात आणि वास्तुशास्त्रात अतिशय साधे आणि पवित्र असे प्रभावी उपाय सांगितले आहेत. ते तुम्ही स्वतः करू शकता. मिठाच्या पाण्याचा वापर. मीठ हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचे उत्तम साधन मानले जाते. दररोज किंवा विशेषतः अमावास्येच्या दिवशी घरात पोछा मारताना पाण्यात थोडे खडे मीठ टाकावे. यामुळे घरातील नकारात्मक स्पंदने नष्ट होतात. कापूर आणि भीमसेनी कापूर दहन. दररोज संध्याकाळी घराच्या देव्हाऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा लावावा. तसेच भीमसेनी कापूर आणि त्यावर लवंगा एकत्र करून ते एका मातीच्या पात्रात जाळावे. त्याचा संपूर्ण धूर घरात फिरवावा. कापुराच्या सुवासामुळे घरातील जंतू तर मरतातच, पण तिथली नकारात्मक ऊर्जाही पळून जाते. शंखनाद किंवा घंटानाद. घरात संध्याकाळी किंवा सकाळी शंख फुंकणे किंवा पितळी घंटा वाजवणे अत्यंत शुभ मानले जाते. शंखाच्या ध्वनिलहरीमुळे वातावरणातील जडत्व नाहीसे होते आणि एक नवीन उत्साह संचारतो. त्यावर लाल पेनने तुमची इच्छा लिहा. हा प्रयोग इतका अंघोळ झाल्यावर पाण्यात थोडे गोमूत्र आणि गंगाजल मिसळून पूर्ण श्रद्धेने केला, त्यांच्या आयुष्यातील गरिबी नष्ट झाली आहे. शुद्ध होते. सूर्यप्रकाशाचे स्वागत. सकाळी उठल्याबरोबर घराचे दरवाजे आणि स्वतःवर आणि कर्मांवर जेणेकरून सकाळचा कोवळा सूर्यप्रकाश कमेंट बॉक्स मध्ये घरात तुमच्या जन्माचा वार आणि दमटपणा श्रीमंत होणार हे आहे. नकारात्मकतेचे घर नक्की लिहा. तर बघूया कोणत्या ईश्वराचे स्वरूप लोक सर्वात जास्त हा व्हिडिओ पाहत तुम्हाला आहेत. कोणताही ज्या मोठा लोकांची खर्च रास मिथुन आहे करण्याची त्यांनी गरज नाही. कमेंट मध्ये हे उपाय जय तुमच्या स्वामी घरात समर्थ एक सकारात्मक नक्की लिहावे. वातावरण जर तयार तुम्हाला करतील. तुमच्या राशींचे वैयक्तिक भविष्य आणि ज्यामुळे तोडगे जाणून कुटुंबातील घ्यायचे असतील तर सदस्यांचे चॅनलला मन प्रसन्न स्वामी राहील. समर्थ पण राशी भविष्य हा चॅनलला उपायांबरोबरच सबस्क्राईब करा अंतर्मनाची शुद्धी आणि बेल करण्यासाठी आयकॉन दाबा. मंत्रशुद्धीची पुढच्या गरज व्हिडिओमध्ये असते. ती मी आपण पुढील प्रत्येक भागात भागाचा पाहणार एक असा आहोत. गुप्त मंत्र मंत्रामध्ये सांगणार एक आहे, विलक्षण जो शक्ती सकाळी असते. म्हणतात. मंत्र म्हणजे केवळ रखडलेली शब्द कामे नाही, या तर त्या एका ठराविक मिनिटात ध्वनी पूर्ण होतात. लहरी हा व्हिडिओ बाहेर तुमच्या 5 जवळच्या मित्रांना लहरी आहेत, शेअर ज्या करून आपल्या त्यांचेही शरीरातील भाग्य चक्रांना बदला. आणि मनाला भेटूया जागृत करतात. पुढच्या जर रहस्यमय तुम्हाला भीती व्हिडिओमध्ये. वाटत असेल, तोपर्यंत स्वतःची रात्रीची झोप काळजी लागत घ्या. नसेल किंवा मनात धन्यवाद. वाईट विचार श्री येत असेल, स्वामी तर खालील समर्थ. मंत्राचा जय जय आश्रय स्वामी घ्या. समर्थ. हे मंत्र तुमच्या सबस्क्राईब भोवती करायला अदृश्य विसरू नका. आध्यात्मिक कवच तयार करतील. हनुमान चालीसा. भूत पिशाच निकट नाही आवे, महावीर जब नाम सुनावे. हनुमान चालीसा हा सर्व प्रकारच्या भीती आणि नकारात्मकतेचा रामबाण उपाय आहे. दररोज रात्री झोपण्यापूर्वी किंवा शनिवारी मंगळवारी घरात मोठ्या आवाजात हनुमान चालीसाचा पाठ करावा आणि तो ऑडिओ स्वरूपात लावावा. मारुतीरायाचे स्मरण जिथे असते तिथे कोणतीही वाईट शक्ती टिकू शकत नाही. महामृत्युंजय. ओम
ओम त्र्यंबके यजामहे सुगंधी पुष्टनम वर्धनम उर्वारुक्मेनुं बंधना मृत्युमुक्षी यमामृता. हा भगवान शिवाचा परम शक्तिशाली मंत्र आहे. दररोज सकाळी या मंत्राचा 108 वेळा जप केल्याने अकाल मृत्यूची भीती, आजारपण आणि घरातील इडापिडा टळते. गायत्री मंत्र हा बुद्धीचा प्रकाश देणारा मंत्र आहे. घरात लहान मुले असतील किंवा सतत चिडचिड होत असेल तर गायत्री मंत्राचा उच्चार करावा. यामुळे मनातील संभ्रम दूर होतो. कुलदेवी आणि कुलदेवांचे स्मरण. आपल्या घराण्याचे जे कुलदैवत आहे त्यांचे नामस्मरण करणे हे सर्वात मोठे कवच आहे. श्री कुलदेवाय नमः चा रोज जप करावा, कारण कुलदेवी ही घराचे रक्षण करणारी मुख्य शक्ती असते. मंत्राचा जप करताना मनात पूर्ण श्रद्धा आणि विश्वास असणे आवश्यक आहे. जर मनात संशय असेल तर मंत्राचा प्रभाव जाणवत नाही. जेव्हा तुम्ही पूर्ण शरणागत भावनेने ईश्वराकडे प्रार्थना करता तेव्हा निसर्गाची संपूर्ण सकारात्मक ऊर्जा दुसऱ्या रक्षणासाठी धावून येते. माझ्या लाडक्या तुळ राशीच्या मित्रांनो, आता वेळ आली आहे स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची आणि स्वतःची ताकद ओळखण्याची. तुम्ही शुक्र ग्रहाचे जातक आहात. शुक्र हा सौंदर्य, कला, प्रेम आणि ऐश्वर्याचा कारक आहे. तुमच्याकडे जन्मतःच एक संमोहन शक्ती आणि आकर्षण आहे. मग तुम्ही इतके का घाबरता? लक्षात ठेवा, जगात कोणतीही करणी, कोणतीही वाईट नजर किंवा कोणतीही सकारात्मक ऊर्जा तुमच्या आत्मविश्वासापेक्षा मोठी असू शकत नाही. जो माणूस आतून खचून जातो त्यालाच बाहेरील संकटे घाबरू शकतात. जर तुमच्या कर्मावर, तुमच्या कुलदैवतावर आणि स्वतःच्या कष्टावर पूर्ण विश्वास असेल तर कोणतीही तांत्रिक शक्ती तुमचे यश हिरावून घेऊ शकत नाही. आयुष्यात चढ उतार हे प्रत्येकाच्या येतात. तुळ राशीच्या व्यक्तींवर सध्याच्या काळात जर काही मानसिक आणि आर्थिक ताण असेल तर तो केवळ ग्रहांच्या स्थितीतील तात्पुरता बदल असू शकतो. अमावस्या संपली की जशी पौर्णिमा येते आणि काळोख संपला की जसा सूर्य उगवतो, तसाच तुमच्याही आयुष्यातील हा कठीण काळ लवकरच संपणार आहे. स्वतःला कमजोर समजू नका. नकारात्मक विचारांना मनात थारा देऊ नका. जेव्हा कधी मनात भीती वाटेल तेव्हा दीर्घ श्वास घ्या आणि म्हणा, मी सुरक्षित आहे, माझे कुटुंब सुरक्षित आहे आणि ईश्वराची कृपा सदैव माझ्यासोबत आहे. तुमची ही एक सकारात्मक घोषणा तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करण्यासाठी पुरेशी आहे. तर मित्रांनो, आजच्या या सविस्तर चर्चेतून आपण काय शिकलो? अमावस्या आणि पौर्णिमा या निसर्गाच्या सुंदर रचना आहेत. त्यांना भीतीचे कारण बनवू नका. घरात दिसणाऱ्या कोणत्याही संकेताला थेट अंधश्रद्धेशी जोडण्यापूर्वी त्याचे वैज्ञानिक कारण शोधा. घरात स्वच्छता, भक्ती आणि सकारात्मकता ठेवा. ईश्वरावर आणि स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवा. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या मनात या विषयावर काही प्रश्न आहेत का? किंवा तुम्हालाही कधी अमावस्या पौर्णिमेचा असा काही अनुभव आला आहे का? आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. तुमच्या प्रत्येक कमेंटचे आम्ही स्वागत करतो. जर तुम्हाला ही माहिती अभ्यासपूर्व आणि मनाला धीर देणारी वाटली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या कुटुंबातील आणि मित्रांपरिवारातील तुळ राशीच्या व्यक्तींसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल जेणेकरून तुमच्या मनातील भीतीही दूर होईल. आणि हो, अशाच प्रकारचे अध्यात्म, ज्योतिष आणि विज्ञानाची सांगड घालणारे माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी स्वामी समर्थ कृपा राशी भविष्य या आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचा कोणताही नवीन व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. ईश्वर तुमच्या कुटुंबाला सुख, शांती आणि समृद्धी देवो हीच प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. जय भवानी. जय शिवाजी.